नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. आज आपण ना गावरान पद्धतीने चिकन आणि वडे तयार करतोय. त्यासाठी बघा इथे मी कांदा आणि खोबरं असं भाजून घेते. चुलीमध्ये पण असं भाजलं ना तर मस्त स्मोकी त्याला असा एक सुगंध येतो आणि मग ते चिकन किंवा मटणाची एक लज्जत आहे ती खाण्याची किंवा मजा असते ती वाढते. इतकं छान चिकन मटण जे काही तुम्ही बनवाल ते लागतं. त्यामुळे असं भाजलं ना की खूपच मस्त चव येते त्याला. तर इथे आपण हिरवं वाटण पण घेतलंय, आला लसूण ओली मिरची आणि कोथिंबीर वाटून. त्याच्यानंतर हे जेव्हा थंड झालं कांदा खोबरं तसं मी थोडासा काळपटपणा ह्याच्यावरचा कमी केला आणि हे वाटण जे आहे ते वाटून घेतलंय बघा. त्याच्यानंतर आपण इथे चिकन आणलंय, ते स्वच्छ धुवूया आणि त्याला साफ करून घेऊया. इथे आपलं चिकन पण स्वच्छ धुवून कट करून झालंय. आता मी इथे वड्याचं पीठ घेतलंय बघा, ह्याच्यात मीठ टाकते. आपल्या वड्याच्या पिठात आपण हळद वगैरे सगळं टाकलेलं आहे. इथे बघा मी गरम पाण्याने हे मळून ठेवणार आहे. तर भाजणीचं हे वड्याचं पीठ आहे. तुम्हाला भाजणी मला दाखवायची राहिली आहे. ह्याच्यात सगळं अगदी ज्वारी बाजरी तांदूळ चणा डाळ उडीद डाळ मिरी धने सगळं भाजलेलं आहे. असं तयार केलेलं वड्याचं पीठ आहे. हे प्रमाण मी तुम्हाला नंतर सांगते. इथे चिकन स्वच्छ धुवून वगैरे झालंय, मीठ हळद आणि हे हिरवं वाटण आपण लावूया आणि थोडंसं लिंबू पिळूया ह्याच्यात आणि मॅरिनेटसाठी ठेवून देऊया. ह्याला मी अर्धा तास ठेवले. आता मी फोडणीची तयारी करते. इथे तेल टाकलंय, कांदा टाकते बघा. कांदा छान असा परतून घेते मी इथे. तर कांदा सुद्धा मस्तपैकी आपला परतून झालाय. जास्तच तो मी मालवणी मसाला आणि बाकीचे थोडे थोडे गरम मसाला वगैरे चिकन मसाला असं थोडंसं टाकले चिमूटभर. कारण आमचा जो मालवणी मसाला आहे ना त्याच्यात सगळे जे खडे मसाले आहेत ते टाकलेले आहेत. त्याच्यामुळे मी फोडणीमध्ये पण काही खडे मसाले टाकले नाहीत. कारण एक्स्ट्रा काही टाकलं ना तर मग खूप जास्त होतं, म्हणजे पोट बिघडेल किंवा जिभेला असं बसेल, चटके बसतात तसं. म्हणून बाकीचे मसाले मी जास्त वापरत नाही. कारण आमचा मालवणी मसाला घरचा असतो आणि आत्ताच तो मे मध्ये आम्ही करतो. त्यामुळे खमंगपणा त्याला खूपच आहे. त्याच्यामुळे चिकन मटण आत्ता जर तुम्ही कराल ताजोताज तर काय खाल तुम्ही असं बनतं. तर इथे आपण चिकन वगैरे टाकून पाणी न टाकता मस्तपैकी वाफेवर आपलं चिकन शिजलंय. आता आपण सुक्खं चिकन बनवतोय. त्याच्यामुळे इथे वाटण टाकते बघा. आपण वाटून घेतलेलं आणि ते सुद्धा सगळं टाकत नाही, मला जेवढं पाहिजे तेवढंच टाकणार आहे. तर इथे बघा मस्तपैकी मी वाटण टाकलंय, एक वाफ दिली, आपलं चिकन इथे तयार झालं. इकडे वड्याचं पीठ सुद्धा आपण मळून ठेवलेलं ते अजून थोडं मळून घेऊया. ह्याला पण थोडीशी 10-15 मिनिटं रेस्ट द्यायची. म्हणजे असं जसं आंबोळीचं पीठ येतं तसं वड्याचा पण प्रकार असतो, तर पीठ यावं लागतं. थोडा वेळ असंच ठेवायचं म्हणजे वडे पण छान असे गरगरवून फुगतात. तर मी इथे तेलाच्या पिशवीवर थापून घेतले. ते बघा तेल इकडे गरम झाले की नाही ते चेक केले. तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता मस्तपैकी आपण वडे तळून घेऊया. कारण काय झालंय, पाऊस बाहेर भरपूर पडतोय आणि त्याच्यात असं चिकन किंवा मटण जर मिळालं तर मग काय, म्हणजे एक त्याची खाण्याची मजा जी आहे ती वेगळीच असते. या मिरगाला तसा पाऊस पडलाच नाही. शास्त्र मिरगाचं झालं पण पाऊस पडला नाही. आता पाऊस भरपूर पडतोय, तर तुम्ही पण करून बघा. ह्या पावसात असं चिकन मालवणी पद्धतीने केलात तर काय स्वाद आणि सुगंध आहे त्याचा. तर वरून बघा मी चिकनमध्ये कोथिंबीर टाकतेय आणि मस्तपैकी चिकन आणि वडे आपली थाळी तयार झालेली आहे. ह्याच्यावर मी कोशिंबीर तयार केलेली, भात